तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेच जण? बरे असाल? मागे येऊन बघा, आमचा बच्चू येत आहे, बदमाश बच्चू. ओके नाही दादू? गुड मॉर्निंग मग. गुड मॉर्निंग. स्माइल करा, हसून द्या. हा माऊ कुठे राहते बेटा आपली? तिथे राहते. हो, आमच्या घरी माऊ आहे. तुमचा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आमची छान छान मॉर्निंग झालेली आहे. आता आम्ही बाहेर आलेलो आहोत कारण की आम्हाला द्यायचा आहे कचरा. बघा है ना दादू, कचरा द्यायचा आहे ना आपल्याला. चलो कचरा देंगे. ते बघा कचरेवाले आलेले आहेत. ये आयश ड बाबू हाय कर. आ पाव ना म्हणा इतर. बापरे, नको आणू म्हणजे आता आयश रागोबर त्यांना. न्या न्या म्हणा, न्या म्हणा, घेऊन जा म्हणा. बोलाव बरं त्यांना, बोलाव बरं. या 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 बोला. आव आव म्हणा, आव या म्हणा यश. हां नेतात आले ना. हां बाय करून दे यश. तुलाच न्यायचे राहते सगळं काही, हो की नाही? चल आता अंदर नेऊन ठेव. कुठे राहते आपली कचऱ्याची बकेट? हां चल सांग. दिलं ना आपण कचरा? हां चल कुठे नेऊन ठेवू आपण? हां चला आता आयांश आपल्याला सांगतो कचऱ्याची बकेट कुठे राहते आपली, आमची डस्टबिन. हां चलो 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 जल्दी जल्दी चलो, लवकर लवकर ठेवून देऊ. चला चला. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करत जात. कुठे राहते दादू सांगत आहे बघा. सर्वात मागच्या डोअरवर चाललो बघा. तो इतका हुशार आहे, 1.5 वर्षाचा आहे, तरी पण त्याला सगळं माहिती आहे. हां इकडे राहते बेटो. हां इथे राहते. हां उतर. हां कुठे राहते? हां इथे राहते. ठेवून दे बेडा, ठेवून दे. व्हेरी गुड. बघा हे आमची अशी मागे अशी सहजच जागा आहे. इथे आम्ही भांडे वगैरे घासतो, तर तिथे बकेट राहते, तर तिथे ठेवलं. दादू इकडे बरं, तू इकडे बरं. तू एवढा हुशार कसं झालं बेटू? कारण अयशची मम्मा हुशार आहे, हो ना? हो खूपच हुशार आहे बघा. हो हो ठेवलं. हो मी बसत नाही आता. बघा खाली बसली व्हिडिओ करायसाठी, टेबलवर बस म्हणते मला. नाही बसत बेटू तिथे. ये बरं माझ्याकडे थोडंसा, ये बरं. थोडासा लाड करून घेऊ का मी तुझा? उडी पप्पा. कुठे गोड पप्पी आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी मुगाची छिलक्याची डाळ तर असतेच ना. तुमच्या पण घरी असेलच. तर तशीच आमच्या पण घरी होती आणि आम्ही घेऊन आणलेली होती. तर म्हटलं चला आता त्याचा काहीतरी उपयोग करायचं, म्हणून म्हटलं आपल्या बाळाला तर चटपट मस्त आवडते. म्हणून मी काल रात्रीच मस्त मुगाची डाळ भिजू टाकलेली होती, ते पण छिलक्यावाली. छान रात्रभरातून मस्त छान अशी फुगून गेलेली होती. तुम्ही बघू शकत होते, मस्त हिरवी दिसते छान, ते छिलक्याची असल्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, मग सकाळी त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्याला जरासं सुकवायचं. म्हणजे असंच जी आपली चालणी असते की नाही त्याच्यामध्ये काढून घ्यायचं, सगळं पाणी त्याच्यातलं निघालेलं पाहिजे बा म्हणून. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा पाणी आपलं पूर्ण तिथलं झरून जाणार, त्याच्यानंतर मिक्सरच्या भांडा घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मस्त त्याला ग्राइंड करायचं. आपल्याला पूर्ण चिकन करायची नाही आहे, हलकी दरदरी आपल्याला तिथे पिसायची आहे. आणि ते पिसून झाल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये तुम्ही काढून घ्या मस्त. ते त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही राहणार नाही, तर खूप छान होणार आहे. आणि मी आता करणार आहे पकोडे, त्याचे खूप छान आणि टेस्टी होतात. आणि हे तर पिसून झालेली आहे सगळी डाळ, मी पिसून घेतली. तेवढ्यातच माझा बाळ पण लोडबोड करायसाठी आलेला होता तिथे. आणि त्याच्यानंतर मी 5-7 मिरच्या घेतल्या, आणि मिरच्या घेतल्याच्या नंतर त्या पण पिसून घेतलेल्या होत्या तिथे. अयश तू काय करतो? दुकान लावला भांड्यांच्या? अयशू मला देते का साठी? नाही, तू जेवण करतो? अरे बापरे, कशाची भाजी खाताय? अरे बापरे, अरे दूध पण पितो का पाणी? असं छान. मला देते का? दे ना मला, दे. अशा हाताने प्यायच्या मी? दोन्ही हाताने? हां हे घे, दे. इथे पण दे. अरे बापले, हाय कर बरं, हाय. असं तर तू भजन म्हण ना. अयशू भजन. असं तर तू माऊ कशी करते? आणि डॉगी कशी करते? आपल्या घरी मावाली आहे ना, कशी झोपते बेटा ते? अशी गाई करून घेते. आणि कशी डान्स करते ते? अच्छी बोलते. ओ नौटंकी. अरे वा जय करते तू. खेळा तुम्ही खेळा.
बघा माझी डाळ सगळी इथे पिसून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे 3-4 मोठे आकाराचे बारीक करून कांदे आणि मिरच्या टाकायच्या ज्या आपण मिक्सरमध्येच बारीक केलेल्या होत्या, कारण की मग त्या खूप टेस्टी वाटतात बारीक करून टाकलेलं तर. आणि आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर आणि जिरा पण टाकून घ्यायचं आहे मस्त छान. आणि मीठ, हळद, तिखट आणि ओवा पण टाकून घ्या. खूप छान लागतो, टेस्टी वाटतो. आणि हे मिक्सर सगळं असं एकजीव करून घ्या. आणि हे एकजीव करून झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनटं याला मॅरिनेट व्हायसाठी ठेवून द्या. आणि मी जेव्हा पण काही पण किचनमध्ये करायला जाते तेव्हा बाळ माझं लुडबुड लुडबुड करायसाठी तिथे आलेलाच असते, कारण की तो माझ्यासोबतच उठतो थोड्या वेळाच्या नंतर. इथे बघा सगळं काही आपलं एकजीव झालेलं आहे. त्याला 10 मिनटं तुम्ही ठेवल्याच्या नंतर छान थोडंसं असं तो फुलल्यासारखं होतं. आणि इथे थोडंसं तेलाचं तुम्ही तडका देऊ शकता, नाही पण दिले तरी कुरकुरीत होणारच आहेत आपले. आणि चला आता आपल्याला पकोडे करायचे आहे म्हटले तर आपल्याला तेल लागणार की नाही, म्हणून मग चला आता कढई ठेवली आहे मस्त गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकूया तेल आणि त्याला तापवून घेऊया मस्त. आणि तेल असं एकदम कडक गरम झालेला पाहिजे, तेव्हाच आपले हे पकोडे आहे की नाही ते क्रिप्सी होतात आतपर्यंत मस्त. आणि जेव्हा आपण पकोडे टाकतो तेव्हा थोडीशी गॅस कमी करून घ्यायची आणि मग वाढवायचं. आणि मस्त 5 ते 10 मिनटातच तुम्हाला कलर चेंज होताना दिसेल, तेव्हा मग आपल्याला काढून घ्यायचं आहे. चला तर मग आता पकोडे टाकून घेऊया आपण. आणि हो फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक तर कराच. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर दुसऱ्यांना नक्की शेअर करा. तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. हो फ्रेंड्स, सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर पण आता एवढं वातावरण हे झालेलं आहे की खूप जास्त फॅनशिवाय कूलरशिवाय तर राहून काही होत नाही आहे आपल्याला. जशीच मी किचनमध्ये येते तसंच एवढी गरमी व्हायला लागते की खूप जास्त. फॅन पण कसं सुरू करणार आहे, इकडे गॅस सुरू राहते तर फॅन जर सुरू केला तर गॅस आपल्या बरोबर लागत नाही इकडे. असं आहे, काय करणार बा. तरी पण गरमीमध्ये आपल्याला खायचे आहे बाजूला पकोडे, म्हणून म्हटलं चला काढून घेऊया. बघा इथे छान तेल तापलेला होता, म्हणून आपण इथे पकोडे टाकून घेऊया एक एक दोन दोन मस्त छान. आणि गोल्डन ब्राऊन होतपर्यंत होऊ देऊया. मधामधात त्यांना मस्त असं चालवत राहायचं, म्हणजे पूर्ण साईडनी होतात. इतके छान खायसाठी टेस्टी होतात. तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. आणि याच्यासोबत कढी नक्की बनवा. आज मी कढी केलेली नव्हती, तर तुम्ही नक्की करून बघा. आम्ही आज असंच खाणार होतो. आणि त्याच्यासोबत मी केलेला होता शिरा, काहीतरी गोड असो बा म्हणून. आणि गरमी होत आहे बा म्हणून बघा मस्त मी घाम पुसत पण होती आणि माझं काम पण सुरू होतं मस्त छान. घरी सर्वांसाठी केलेले होते मी आणि खूप टेस्टी झालेले होते. आणि सर्वांना सर्व पण केलेले आहे. पूर्ण एका वेळेसच काढून घेते म्हटले आणि सगळेच जण बसून एन्जॉय करूया आम्ही. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आणि घरी नक्की ट्राय करा. आणि कशी झाली ते पण मला कमेंट करून नक्की सांगायचं. लहान बाळांना पण खूप जास्त आवडते. कोणी पाहुणे पण आले तुमच्या घरी पण तेव्हा पण तुम्ही करू शकतात. आणि तेव्हा माझी आठवण करायची की अरे वा, ही मनीषाची रेसिपी होती, आपण ट्राय केलेली होती बा म्हणून. तर चला आता प्लेटमध्ये सर्व करूया आणि एक टेस्ट करून बघूया. वाव, बघा दिसायलाच किती सुंदर दिसत आहेत, मस्त गोलमटोल. आणि आपली जी डाळ होती की नाही ते डाळ पण दिसत आहे बघा, कारण की आपण ते पूर्ण अशी पूर्ण चिकन अशी केलेली नव्हती ना, म्हणून. बघा आता आपल्या बाळाला देऊन बघतो बघा. आणि त्याचे नाटकं पण बघा. पकोडा घे घे ना आता. असं नाटक नको करू ना, घे ना. तू खाल्लं ना आता, कसं झालं मला सांग ना खाऊन मम्माला. नौटंकी. आतापर्यंत खाल्लं, घे ना बेटू, एक घास खाऊन घ्या. पकोडे वगैरे मस्त टेस्टी झालेले होते. सगळ्यांनी खाऊन बघितलं. अयश तर भरपूर नखरे करत होता. जेव्हा तो खात होता तेव्हा मी पकोडे बनवत होती. आणि माझे पकोडे बनवून झाल्याच्यानंतर त्याला टेस्ट करून सांग म्हटलं तर नाही म्हणून नाटक करत होता. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला, ही नक्की आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय.